राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही देखील आता अजितदादा गटाचे असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर जळगावमध्ये अजित पवार गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला, तर शरद पवार गटाच्या वतीने काळी फीत लावून निदर्शने केली गेली। अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर एकाच वेळी जल्लोष आणि निदर्शने केल्याने वातावरण चांगलंच तापलं होतं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न निर्माण झालेला होता, मात्र निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हा अजितदादांचा असल्याचा निर्णय दिला आणि जळगावमध्ये राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादा गटाच्या वतीने या ठिकाणी एकीकडे जल्लोष केला जात असल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे या ठिकाणी शरद पवार जो गट आहे तो मात्र निषेध आणि काळ्या फीत बांधून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय वेगळं वातावरण या ठिकाणी आहे, कारण आजपर्यंत हे दोन्ही कार्यकर्ते आणि पक्ष एकाच ठिकाणी काम करत होते। आज मात्र एकमेकांच्या विरोधात अर्वाच्य भाषेमध्ये घोषणाबाजी करताना हे दोन्ही गट पाहायला मिळत आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। दरम्यान अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही पाहूयात। या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये अजून जोशचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जल्लोष करण्यासाठी आम्ही ते जमा झालेले आहे आणि आम्ही अजून जोशने काम करू आणि अजितदादा पण यापुढे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही। शेवटी दादांनी सिद्ध केलं की वेळ सुद्धा दादाची आणि घड्याळ सुद्धा दादाचं। आमची बाजू कुठेतरी त्या ठिकाणी स्ट्रॉंग होती, अजितदादांची बाजू स्ट्रॉंग होती आणि विकासाच्या दृष्टिकोनातून दादांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही मांडलेल्या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशनने मान्य केल्याच्या नंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या प्रमाणे आता येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करेल। आज महाराष्ट्राची योग्य वेळ आलेली आहे आणि योग्य माणसाच्या हातात घड्याळ गेलाय आणि मला वाटतं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने आणि आम्ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हा खरा लोकशाहीचा विजय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।